हरिओम. हे पवित्र शुभदे, ह्याच्यावर प्रेम करण्यासारखे दुसरे पावित्र्य नाही. लाखो सेवा केल्यात, मोठमोठी कार्य उभारलीत, समाजात लोकप्रिय असणारे सर्व नियम उत्कृष्टपणे पाळलेत, परंतु त्याच्यावर प्रेम केले नाहीत, त्याची सेवा केली नाहीत, तर ती सर्व कर्मे त्रासदायकच ठरतात. भक्तांच्या हाकेला तात्काळ ऐकून त्या क्षणालाच कार्यरत होणारा समर्थ सेतू हा एकच. हा देवादिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवरती न लादणारा, स्वतःच्या उपकारांची आठवण न करून देणारा आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणारा आहे. आणि म्हणूनच आपण ह्याच्याशी बोलले पाहिजे, अगदी वारंवार, हवे तेव्हा, हवे तिथे, अगदी ह्याची प्रतिमासुद्धा समोर नसताना, काही कारण नसतानासुद्धा. मनातल्या मनात बोला, ह्याच्या प्रतिमेसमोर मोठ्याने बोला, एकांतात बोला, पण बोलत राहा, कारण आपल्या भक्तांचे शब्द ऐकणे ह्याला अतिशय आवडते. ह्या देवादिदेवाच्या कानांना श्रद्धावानांचे भक्तिपूर्ण बोल हे सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट अमृताहुनी मधुर वाटतात. हे देवादिदेवा, हे स्वयं भगवान, हे माझ्या देवा, माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझी निष्ठा तुझ्या चरणांशी आहे, हे उच्चारताना आपोआप श्रद्धावानाच्या जीवनातील अनेक घातक गोष्टी व पापे दूर होत राहतात. स्वयं भगवानाचे प्रेम माझ्यावर आहे की नाही हा विचार करणे हेच सर्वात मोठे पाप आहे. हरिओम. श्रीराम अंबन्य. बोलिये सर. अब या मुख्य म्हणजे मला पहिल्यांदा सुरुवात करताना एकच सांगायचं होतं, ह्या गुरुवारचं बोलणं आठवतंय का बापूंचं? काय सांगितलं महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गुरुवारी? प्रत्येकाची लाईन वेगळी, क्यू वेगळा, हे समजावून सांगितलं. ओके. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाला लक्ष लागेल जपामध्ये. फॅन्टास्टिक. की मी कुठे तुम्हाला सांगितलंय की लक्ष ठेवून करा म्हणून? मी फक्त तुम्हाला माळा करायला सांगितलंय. ते लक्ष आहे किंवा नाही हा प्रश्न नाही आहे. ओके. सेकंड महत्त्वाचा मुद्दा, एकदम महत्त्वाचा मुद्दा, वैखरीवाणी. यस. पण आपल्या सगळ्यांकरता, आपल्या सगळ्यांना जो पॉईंट क्लिअर नव्हता तो बापूने अतिशय म्हणजे क्रिस्टल क्लिअर करून आपल्याला दिला. क्लिअर कट क्रिस्टल. अगदी नक्की तो पण आपण बोलो. हा आहेच महत्वाचा. अगदी तोही त्यांनी बापूने क्लिअर केला. काय समजता स्वतःला, केवढे तुम्ही छोटे आहात, कसल्या गोष्टीचं पापांचं आणि चुकांचं आणि ह्याचं हे करत बसता, भाऊ करत बसता. पण त्याहीपेक्षा एक आपल्या सगळ्यांना जरा जो समजायला पॉईंट कठीण गेला होता, कर्माचा आठवण सिद्धांत मोठा का आपला? हं? अर्पण कसं करायचं, अरे कसलं अर्पण, कसलं काय, कुठली प्रोसिजर, कसलं काय काय, एका झटक्यात क्लिअर करून टाकलं बापूंनी. जसं तुमचा मनाचा भाव असेल तसं बोलू नये, जसं असेल तसं. आई शपथ, नाही तर त्या दिवशी आपला अर्धा वेळ त्याच्यामध्ये काय अर्पण करणं म्हणजे काय ह्याच्यावरनं आपण कन्फ्युजनमध्ये थोडेसे शिकलो होतो. आपलं हे झालं, ते कर्माचं आठवण अर्पण करण्यावरून झालं. ह्यांनी विचारत असतं एवढ्या सोप्या पद्धतीने बापूने झालं काय, कसं तुम्हाला ज्या भाव असेल बस झालं, दॅट्स ऑल, मी हे तुला देतोय, दॅट्स ऑल. हे म्हणजे ह्या गुरुवारचं बोलणं खरंच आपल्या सगळ्यांकरता वारंवार ऐकण्यासारखं आहे. किती 35 मिनिटं बोलले बापू माझ्यामध्ये. आणि म्हणूनच ह्याच्याशी बोलले पाहिजे, अगदी वारंवार, हवे तेव्हा, हवे तिथे, अगदी त्याची प्रतिमासुद्धा समोर नसताना, काही कारण नसताना सुद्धा मनातल्या मनात बोला, ह्याच्या प्रतिमेसमोर बोला, मोठ्याने बोला, एकांतात बोला, बोलत राहा, कारण आपल्या भक्तांचे शब्द ऐकणे ह्याला अतिशय आवडते. श्रीराम. आपल्याकडे आहेच ना स्वस्तिक्षेम संवाद. हे होत नाही म्हणून ती वेळ आली की बाबा तुमचा आवाज डायरेक्टली आई ऐकते, तो त्रिविक्रम ऐकतो. आता ह्याच्यातलं मला तर असं वाटतं हे जे सगळं वर्णन आहे ना, हा देवादिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, आपल्या सगळ्यांना आपण कन्क्लुजनला येतो. खरंच सांगतो, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण हा संवाद एरवी वेगळं बोल ना, तू सांगितलं संवादाचे कुठले कुठले आपल्या समोर उदाहरण आहेत. हा पौरस पण त्या दिवशी बोलत होता की भागवत हा पण संवाद आहे, गीता हाही संवाद आहे. तूच सांगता सगळं, हा पॉईंट नीट क्लिअर करायला. कसं आहे की भगवद्गीता जी आहे, भगवद्गीता हा पण एक संवाद आहे. कृष्ण आणि अर्जुनामधला संवाद, श्री कृष्णार्जुन संवाद आहे असं म्हटलं. तर भागवत जे आहे ते उद्धवाला सांगितलंय.
हिला उद्धव गीता म्हणतात आणि हिला अर्जुन गीता म्हणतात. उद्धव गीता हा कृष्ण आणि उद्धवामधला संवाद आहे जो भागवताच्या रूपाने आपल्याला मिळाला, आणि कृष्ण आणि अर्जुनामधला संवाद आहे आणि तो अर्जुन आणि कृष्ण ह्यांच्यामधला संवाद जो रणांगणावरती झाला प्रत्यक्ष, तो संवाद रूपानेच ती गीता प्रगटली, संवादातनंच भागवत प्रगटलं. आणि हे सगळं ज्ञान जे आपल्याला किंवा सगळे जे ग्रंथ किंवा सगळे जे मोठे मोठे आपल्याला जे काय आज मिळाले, सगळे आपल्याकडे उपलब्ध ग्रंथ आहेत बऱ्यापैकी, किंवा सगळ्या प्रकारचं जे आपल्याला बोध प्राप्त होतो तो खरा कशातनं प्राप्त झाला असं म्हणतात. किंवा तुलसीदासजींचं जे सगळे प्रश्न सोडवले जातात ते संवाद. मातृवात्सल्य विज्ञान संवाद आहे, मातृवात्सल्य उपनिषद. म्हणजे शेवटी आपल्या सगळ्यांना जेव्हा अल्टिमेट प्रश्न सोडवायचा वेळ येते ना, तेव्हा हा संवाद, त्याच्याशी असलेला संवाद हाच कामाला येतो. वाल्मिकींनी पण सांगितलं ना, आणि ते गणपतीशी बोलवलं, गणपती लिहून घेत होते. म्हणजे आपण संवाद, सगळं संवाद स्वरूपातच आहे जे सगळं आहे. आणि कसं आहे ना, बोलणं म्हणजे काय आहे की आता एका बाजूला जे आपण दुसऱ्या कोणाशी बोलू शकत नाही, आपल्या सगळ्यांना काय, कुठल्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला काय भीती काय असते की बोललं तर, अरे ह्याने जाऊन दुसऱ्याला सांगितलं तर, ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी असते. हा सगळं, ह्याला आपण म्हणतो ना की उच्चाराची आवश्यकता असते. तुम्ही उच्चार करा. यस, शेवटी त्या वैखरी वाणीचं महत्त्व ते तोही बोलतो, ती शबरी भक्तीचं जे अत्युच्च स्थान त्यांनी दाखवलंय ते पण ती शेवटी वैखरी वाणी म्हणूनच परत येते. त्याची कलियुगातली वैखरी वाणी कोण आहे तर ती आहे. जे आम्हाला पण दरवेळेला प्रवचनातनं बापूने हा मांडलं की तुम्हाला साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट घडते, पण जोवर तुम्ही त्याचा उच्चार करत नाही तोवर तो ॲक्सेप्ट नाही करत, कळतंय त्याला तोवर तो साक्षी रूपाने. हा उच्चार झाला की तो इंटरव्हेन करायला रेडी होतो. हा संवाद का घडवावा लागतो? कारण नाहीतर आपण ज्याला म्हणतो की तो इंटरफेअर कोणाच्या आयुष्यामध्ये करायला तयार नसतो. ॲट प्रॉपर टाईम ही इंटरव्हेन्स, गोष्ट थांबवतो. पण केव्हा की जेव्हा ही आमचा त्याच्याशी संवाद कायम असेल तेव्हा मग त्याला आयत्या वेळेला बोलायची आमची वेळ येत नाही. जेव्हा आम्ही रुटीनलीच त्याच्याशी बोलतो आहोत, त्याच्याशी संवाद साधतो आहोत, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कुठला पडदा नाही आहे, कुठली भिंत नाही आहे. साई सचिदात येतं ना की तुमच्या आमच्यामधली तेलाची भिंत पाडा. संवादाने पहिलं ते होतं की आमचे आणि त्याच्यामधले सगळे पडदे पहिले घालतात. संवादाने हेच साधलं जातं जे काही आहे ते. आणि एकदा ही सवय लागली की माझ्याकडे लपवण्यासाठी काही राहतच नाही. आणि ते म्हणून म्हटलं की कसंही बोला, कारणाशिवाय बोला. म्हणजे आपण स्वस्तिक्षेम संवादचं जे बोलणं आहे बापूंचं 8 मिनिटाचं, ते जरा आपल्याला कधी पुन्हा लावता आलं ना, पुढच्या शनिवारी आपण इथे लावू. त्याच्यामध्ये म्हटलंय की घरात घडणारी कुठली गोष्ट पण सांगा, भाजी बिघडले तेही सांगा, भाजी चांगली झाली तेही सांगा. एवढा संवाद. आणि त्याच्यातनं सगळ्यात मोठी गोष्ट घडते संवादातनं, आपलेपणा वाढत जातो. हे जे आपलेपणा आहे ना, तर आम्ही वाढवणार कसं, प्रेम वाढणार कसं? माईंची गोष्ट बापूंनी सांगितली होती. विठ्ठला घराची काळजी घे रे बाबा, आणि विठ्ठला माझ्याबरोबर बाहेर इचर राहता. हा, ही गोष्ट होती त्याच्यामध्ये की संवाद. बापूंनी सांगितले, प्रवचनात पण सांगितलेलं ना की त्याला सांगते विठ्ठला बाबा तू माझी काळजी घे, घराची तू माझ्याबरोबर चल. विचार कसं काय तुला नाही कळणार. आपण आपल्याला ही साधी गोष्ट वाटते, पण आपल्याकडचा अनुभव बघा. तो मुलगा 4थ्या मजल्यावरनं पडला, ती बाहेर जाताना काय सांगून जाते, अनिमविरा शेट्टी की बापू बाहेर मी जाते, तू बाबा बघ जरा लक्ष दे मुलाकडे. आणि आल्यावरती कळतं पडलाय म्हणून कळलं, पण दिवा लावायच्या वेळेला पण अरे मी तुला सांगून गेली होती ना जरा लक्ष ठेव म्हणून. काय सवय बघा त्या श्रद्धावान स्त्रीची. आणि म्हणून मुलगा वाचू शकतो. संवादाने काय साध्य होऊ शकतं ना, ह्याचा खरंच मनापासून सांगतो, एवढा अल्टिमेट अनुभव माझ्या लक्षात येत नाही मला कुठला. एरवी लोक फोटोशी बोलतात हे मला, म्हणजे त्या स्त्रीचं किती रुटीनली संवाद असेल, किती रुटीनली संवाद असणार. ती जाऊ दे बाहेर जाते, लक्ष ठेव रे बाबा. माईंची गोष्ट मी जरा हायर पेडस्टलला ठेवतो, माईंची गोष्टच वेगळी आहे. पण एक तुमच्या आमच्यातला एक साधा श्रद्धावान रुटीनली ही गोष्ट केल्यानंतर काय अल्टिमेट गोष्ट घडू शकते. 4थ्या मजल्यावरनं डायरेक्ट खाली पडलेल्या मला एक साधा ओरखडाही येत नाही. संवादाचं डायरेक्ट आपल्याकडे असलेली गोष्ट आहे. हो, मी पिसासारखा खाली आलो म्हणतो, तरंगत पिसासारखा खाली आलो. बिल्डिंग त्यांना बघितली ना
असं जमिनीवर जाऊ शकत नाही अशी बिल्डिंग आहे. आव्हानावर सुजाता याच्यातच आपण संवादावर केव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं. ती सांगतो ना, ती 2 पुस्तकं ज्यांनी वाचली नसतील ना, खरंच सांगतो ती पुस्तकं सतत वाचत राहायची. हे त्याच्यातनं असं ना माणूस हलतो अक्षरशः. आव्हानं जानामे आणि तदात्म प्रत्यक्षाचं ब्रीदवाक्य पण तेच आहे ना, तुटे तुटे वाद वाद संवाद तो हित हितकारी. बाकी मग कसं सांगू काय, ह्याच्यावरती जास्त आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. त्याचं जे हे एक्सप्लेनेशन दिलं ना, कुठलाही फोटो काढा, प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला हेच दिसेल बघा, तो कसा आहे, सोपा आहे, न मिरवणारा आहे. ते सगळ्यांनी आपण अनुभवलं. परवा एका ह्याच्यामध्ये एका व्यक्तीने हे दिलं, वकील आहे, प्रथितयश वकील आहे बाहेर, त्यानं हेच सांगितलं की एवढ्या साधेपणाने बापू येऊन बसतात. एका शर्ट पॅन्टमध्ये माणूस येऊन बसतो, काय बोलायला सुरुवात करतो, काय बोलण्यामध्ये काही मोठमोठ्या गोष्टी काय बोलत असं नाही, पण हजारो लाखो लोक पिन ड्रॉप सायलेन्स असो, एवढ्या साध्या बोलण्यातनं, साध्या विचारांनी, साध्या इम्प्रेशनने बापू एवढ्या प्रचंड जनसमुदायाला सहजतेने कंट्रोल करत असतात. एवढी गर्दी अशा सहजतेने कंट्रोल करणारा आजपर्यंत मी व्यक्तिमत्व बघितलं नाही. एक बाहेरच्या लोकांचे त्यांच्या साधेपणाबद्दल, साध्या गोष्टीने कशा प्रकारे बापू हे करतात, हेच ते साधेपण. सगळ्या बाबतीत एक साधी चप्पल घालून फिरत असतात. आलं लक्षात की ह्या गोष्टी आपल्या नजरेतनं सुटतात कधी कधी. श्रीराम हा अग्रलेखाचं मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की आपण बाबा कन्क्लुजन काय आहे, एक बाबा आपण हे बघू की मागच्या 2 ह्याच्यामध्ये आपण काय बोललो, एक जे समराईज करू. काय आवश्यकताच राहिली नाही. परवा गुरुवारी बापू जे बोलले म्हटल्यानंतर समराईज करायची काही आवश्यकताच राहिली नाही, आणि माझ्यामध्ये नेटवरती ते आलेलं पण आहे. तर ते बोलणं एवढं क्लिअर आहे ना की कोणाला कुठल्याही एक्सप्लेनेशनची आता ह्या अग्रलेखाच्या ना खरंच सांगतो काय आवश्यकता राहिली नाही. तर एकच पॉईंट मला ह्याच्यामध्ये बोला असं वाटतं, म्हणजे स्वयं भगवानाचे प्रेम माझ्यावर आहे की नाही हा विचार करणं हेच सर्वात मोठे पाप आहे. हा विश्वास नसेल. आता परवाच्या ह्याच्यामध्ये मला एकाने विचारला प्रश्न की दादा आम्ही अनुभव संकीर्तनाला जातो तेव्हा बापू म्हणजे त्रिविक्रम असं आम्ही सांगितलं तर चालेल का. म्हटलं नाही बाबा, असं सांगायचं नाही. बापूंनी सांगितलं मी कोणाचाही अवतार नाही, काही नाही. मी आपलं नेहमी तेव्हा बापू आमचे सद्गुरू आहेत. ट्रूथ इज टू बी रिव्हिल्ड अँड नॉट टू बी टोल्ड. ह्या प्रमाणे आमचे सद्गुरू आहेत, आमच्याकरता सगळं काही आहे. पण आपण बाहेरच्या लोकांना सांगताना नाही बाबा सद्गुरू आहेत इथपासून सुरुवात करायची. काय 11व्या अध्यायामध्ये ज्या ती ओवी येतेच, कोणी म्हणती भगवत भक्त, कोणी म्हणती महाभागवत, आम्हाचे मात्र मूर्तिवंत भगवंत वाट. ते आहेत काय आहे ते, आणि मग सगळं साहित्य तिथं साईनाथ कसे अवतार आहेत वगैरे सगळे येतं. पण आम्हाला या थीम जातं. 5 मिनिटाने त्याच व्यक्तीने मला प्रश्न केला, नाही दादा काय आहे ना, अनेकांना थोडासा प्रश्न पडला आहे. म्हटलं अनेकांना आणि कोणाला. नाही माझ्या मनामध्ये पण थोडासा प्रश्न आहे की हा संवाद बापूंना कळला कुठून. हा जो सगळा नारदाचा आणि ह्याचा हा जो सगळा संवाद शुभदेचा चाललाय हा बापूंना कळला कुठून. मग मी त्याला सांगितलं, अरे मग तुझा आधीचा प्रश्न खरा की हा प्रश्न खरा. मग तुझी श्रद्धा खरी ह्या प्रश्नावरती आहे. जर पहिला प्रश्न तुझा खरा म्हटला तर तू हा प्रश्न विचारला नसतास म्हटलं. आलं लक्षात. म्हणजेच काय की बोलते पक्षी भरपूर असतात. दिस इज फेथ अँड वॉकिंग इन फेथ. आता मला प्रश्न पडतो, मग ही फेथ तरी आहे का. मग हा प्रश्न अजून आहे की सद्गुरु तत्वाला सगळं कळतं, सगळं जाणतो, पण हा प्रश्न आहे की त्याला हे कळतं किंवा नाही कळतं. मग श्रद्धा आहे का नाही आहे. आणि श्रद्धा असेल तर नुसती श्रद्धा आहे. बापूने सांगितलं की हा सगळं माझ्याकरता करेल ही श्रद्धा आहे, पण तो करतोच आहे हा विश्वास आहे. सगळं बरोबर आहे. हे सगळ्या ह्याच्यातनं जावं लागतं. मग मला त्या दिवशी खरंच प्रश्न पडला की ह्याच्यातलं खरं काय हा विचारणारा. ह्याचा पहिला प्रश्न हा कुठला, म्हणजे हे नुसतं बोलण्याकरता आहे का. आणि मग असं जेव्हा विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, अशा वेळेला बोलणं समोरच्या माणसाला कधी पटू नाही शकत. आणि जे माझ्याकडे नाही ते मी दुसऱ्याला देऊ शकत नाही. कितीही तुम्ही नाटक करून फोर्सफुली बोला, ते समोरच्या माणसाला अपील होत नाही.
जी माझ्याकडे गोष्ट नाही ती मी दुसऱ्याला देऊच शकत नाही, माझ्याकडे श्रद्धा नाही ती मी दुसऱ्याला देऊ शकत नाही, ह्याने हा विश्वास लागतो. आणि मग इथे तर शेवटच्या स्वयं भगवानाचं प्रेम माझ्यावर आहे किंवा नाही हा विचार करणे, हा प्रश्न पडला नाही, प्रश्न पडूनच चालणार नाही, आपल्या कोणालाच नाही पडून चालणार. आणि मग तोच प्रश्न येतो की मग खरंच किती विश्वास आहे, श्रद्धा आमची किती हे आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये त्या समुद्राचं उदाहरण दिलं मी, समुद्राच्या थेंब, मी थेंब कुठे पडतो, एक विश्वास असेल तो माझा थेंब कसा होऊन पुन्हा समुद्राला परत जातो, नाहीतर तो चिखल कसा बनतो. तुमच्याकडे केमिकल क्वालिटीज सगळ्या आहेत, पण ते नसेल तर तो पुन्हा समुद्राला जाऊन मिळणार. आणि ह्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये साई सच्चिदानंदामध्ये अनेकदा येतं, एक तो प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्तिवर्म, सहज लाजलेलं परमार्थ परम, नासेल विषम अविद्या. इथे अविद्या शब्द येतो. ही अविद्या आहे. स्वयं भगवानावरती प्रेम माझ्यावर आहे किंवा नाही हा विचार करणं हे सर्वात मोठे पाप आहे. हीच खरी अविद्या आहे. माझं तर म्हणजे स्पष्ट मत आहे, कारण ह्या अग्रलेखांमध्येच एका ठिकाणी आलेलं आहे, विस्मृतीतून उत्पन्न होणारी विभक्ती म्हणजेच परमात्म्यापासून असणारे जीवात्म्याचे अंतर, व हे अंतर म्हणजेच माया म्हणजेच अविद्या. ग्रंथामध्ये आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे ही विस्मृतीतून उत्पन्न होणारी विभक्ती म्हणजेच परमात्म्यापासून जीवात्म्याचे अंतर, हे अंतर म्हणजेच माया म्हणजेच अविद्या. म्हणजे माझा हे आहे किंवा नाही, माझ्यावर आहे किंवा हा प्रश्न पडणंच हीच मुळात अविद्या आहे. आपल्या मातृवात्सल वृंदावन पण येतो ना विकल्प, म्हणजे आम्हाला ह्याच मार्गाने जावं लागतं ह्या अग्रलेखाच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे. म्हणजे हा अग्रलेख एकदा हे घेतला आम्ही, आता म्हणून बापूंनी परवा पण सांगितलं, हा अग्रलेख कोणाला बरं सांगितलं, आपण बसलो असतो सगळा हा पाठ असायला पाहिजे, आपण सुद्धा की पूर्णपणे पाठ ह्याच्यावरती द्यायला पाहिजे. आणि मग ह्याच्यानंतर एक अग्रलेख येतो की कर्म अर्पण करायचं, हे करायचं वगैरे. आणि त्याच्यानंतरचा खरंच अग्रलेख येतो तो शबरीचा. त्या ह्याच्यातली मला खरंच एका झालं की एका वेगळ्या टर्नवरनं हे गेले. आपण शबरीचं वैखरी वाणी, शबरीची बोरे वगैरे ह्याच्यावरती सगळं बोललो, पण त्या अग्रलेखातला अजून एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट कुठला आला, जंगल म्हणजे काय. ओके ठीक आहे, अजून एक खूप खूप वेगळी गोष्ट आली ह्याच्यामध्ये, जी आपण कधी आजपर्यंत अजिबात ऐकलेली नव्हती. जस्ट हॅव अ लुक ॲट इट. नाही ह्याच्यानंतर शबरीच्या ह्याच्यामध्ये, नंतरच आहे ना शबरीच्या ह्याच्यामध्ये हा रामाची लीला मी वाचून दाखवतोय. कृष्णाची दोन लीला आपल्याला माहिती आहे ना. दोन पॅरेग्राफ वाचून दाखवतो, यू कॅच इट, तुम्हाला येईल करणार. अगं वेडे, अनंत ब्रह्मांडातील प्रत्येक मानवाला ज्याच्या कर्माची फळे देणारा स्वयं भगवान शबरीकडून उष्टी फळे स्वीकारतो. काय कळले काय? शुभदा अवाक होऊन गेली, परंतु क्षणार्धात सावध होऊन म्हणाली, आहा हा भक्तिभाव चैतन्याने काय घडते ते आता खरे कळले. सर्वांना त्याच्या कर्माची फळे देणारा स्वयं भगवान श्रीराम आपल्या श्रद्धावानांसाठी किती लहान होऊन राहतो आणि तरीही आपली सर्व सामर्थ्य वापरतच राहतो. देवर्षी नारद म्हणाले, हे भक्तिजीवी शुभदे, त्या शबरीला ह्याने त्याच्या महासाकेतमधील श्रेष्ठ गायिका बनवले व तेव्हापासून शबरी सतत भगवत भजन करतेच आहे. किंबहुना भगवत भजन म्हणजे शबरी, आणि म्हणूनच भगवत भजना वाचून भक्तिभाव चैतन्य अधिकाधिक बहरू शकत नाही. नऊ टेल मी की ह्याच्यामध्ये एक अतिशय वेगळी गोष्ट आली. हे भक्तिजीवी हा शब्द आपण कधीच कोणी ऐकलेला नाही. की का तिचा उल्लेख पहिल्यांदी हे पवित्र शुभदे सगळ्या ठिकाणी उल्लेख येत राहतो. हे पवित्र शुभदे, दोन अग्रलेख मागे 77 आणि 76 पासून हे पवित्र शुभदे, 76 मध्ये माझे पहिल्यांदा उल्लेख आहे हे पवित्र. आणि आता भक्तिजीवी आपण असा दुसरा शब्द कुठला वापरतो? बुद्धिजीवी. श्रमजीवी पण वापरतो, पण मेन ह्याच्यामध्ये तेच की 3 प्रकारचे बापूजी सांगतात की 3 प्रकारचे लोक आहेत. एक भक्तिजीवी, आता ह्याच्या शुभदेचा उल्लेख केला किंवा भक्तिजीवी. दुसरा बुद्धिजीवी, जे जनरली भक्तिजीवी लोकांचा बुद्धिभेदच करायचा जास्त प्रयत्न करतात. हे बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांचा
ते म्हणजे ज्ञानमार्गाने जाणार आहेत असं पण मी म्हणत नाही. हे बुद्धिजीवीच राहतात. त्यांची श्रद्धा एका ठराविक लिमिटच्या पलीकडे बऱ्याचदा जात नाही. आणि हे लोक बऱ्याचदा बुद्धिभेदच करायचा प्रयत्न करतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे शरीरजीवी किंवा ज्याला भोगजीवी म्हणतात, की जे फक्त मटेरियलिस्टिक गोष्टीमध्येच अडकत राहतात, कुठलीच प्रिन्सिपल्स नाहीत. ह्या 3 प्रकारच्या लोकांमध्ये सगळ्यात हायर वर्ग जो आहे हा भक्तिजीवी. आणि भक्तिजीवी वर्ग हाच भक्तिभाव चैतन्यातनं पूर्णपणे. आता शुभदेची स्टेज अशी आहे की तिचा उल्लेख नारद स्वतः भक्तिजीवी करतायत, की तिचं म्हणजे आपण त्याला म्हणतो की कोर ऑफ द हार्ट शी इज टोटली भक्तिजीवी. म्हणजे आपण ज्याला म्हणतो वॉकिंग इन फेथ. ती प्रश्न विचारते, तिचा संवाद सगळा इतरांच्या फायद्याकरता आहे. ती स्वतः ब्रह्मवादी ब्रह्मवादिनी झालेली आहे ना, तिला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. ब्रह्मज्ञान तरी तिचा उल्लेख आता तिचा प्रवास बघायचा आपण. मला इथे सांगायचं काय, भक्तिजीवी हा प्रवास कुठून कुठला प्रवास झालाय. आज ती सगळ्यांना मार्ग दाखवते. ती कोणाचा बुद्धिभेद करते का? नाही. ती पूर्णपणे भक्तिजीवी होऊन अक्षरशः तिच्या संवादामधनच हे भक्तिभाव चैतन्य सगळ्यांपुढे मांडलं जाते. म्हणजेच भक्तिभाव चैतन्याचा आपण जो धर्माचा अटळ सिद्धांतातनं कितीतरी वरती आहे हे भक्तिभाव चैतन्य, सगळ्यातनं बाहेर काढणारं, की कुठलाच नियम लागू नये. ती स्टेज म्हणजे भक्तिजीवी. ती सगळे नियम बेंड करायची जी हे आहे की यस, ह्या भक्तिजीवी असणाऱ्या श्रद्धावानांकरताच सगळे नियम शिथिल सौम्य करीनं दैव जे आहे ना, ही जी ग्वाही कोणाकरता आहे ती भक्तिजीवी ह्यांच्याकरता. माझ्या भक्तांचे कुठलेही प्रारब्ध. खरं सांगतो की हा जो शब्द आहे ना, हा आपल्याला ह्या दुसऱ्या अग्रलेखामध्ये म्हणजे आपण आता मगाशी मी जे उदाहरण दिलं, ह्या व्यक्तीला मी भक्तिजीवी म्हणू शकतो का? मग का मी ह्याला बुद्धिजीवी म्हणायचं? हा प्रश्न कधी कधी आम्हाला पडला पाहिजे. आलं लक्षात? बघा, भक्तिजीवी माणसाची पण थोडी चूक होऊ शकते. आपण तात्या कोटे पाटलांची गोष्ट बघतो. साईनाथ सांगतायत बाबा बरोबर श्यामाला घेऊन जा, नाही घेऊन जात, टांगा आदळतो. दोनदा होतं, एकदा नाही दोनदा होतं असं. पण म्हणून तो भक्तिजीवी नाही असं नाही, तो भक्तिजीवी आहे म्हणून तो याने बरोबर नाही नेलं तरी थोडक्यात होऊन जात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता श्याम्याची गोष्ट आहे, ते साप चावल्याची, विष चढतोय, तर दुसऱ्या ठिकाणी जातायत का ते कुठे? किंवा दीक्षितांची गोष्ट आहे, ते कुठलाही सारासार दुसरा विचारच नाहीये. पाप पुण्य काय काही नाही, उचित अनुचित काही नाही. साईनाथांचा शब्द प्रमाण भक्तिजीवी हे जे आहे. पण तेच पिल्ले आहेत साईनाथांच्या बरोबरच सतत आहेत. पण कुठेतरी म्हणतात अरे हे भोग भोगण्यापेक्षा मरण दे बाबा मला, हे कर हे कर. साईनाथ म्हणतात अरे मी असलं बसलेलं असताना काय मरण बिरण मागतो, दोघं मिळून भोग भोगू. आहे तिथे भक्त चुकला तरी भक्तिजीवी ह्याला मार्गावर असणाऱ्या श्रद्धावानाला सगळ्यातनं मार्ग दिला जातो. लक्षात ठेवा. ही साधी आणि सोपी उदाहरण आहेत. पण तेच काही जणांच्या आपला साई सचेतन उल्लेख कसा आहे तो की 39वा अध्याय लिहिल्यानंतर लोक अविश्वास दाखवणारे लोक आहेत. अरे तुमचा चांदोरकरांवरती अविश्वास असेल नक्की मान्य आहे, पण ज्या वेळेला हेमाडपंतांनी अध्याय म्हणून दिला तर साईनाथांच्या कृपेने ते लिहित आहेत. त्याच्या म्हणजे हा विश्वास आहे का ऑब्जेक्शन घेणाऱ्यांचा, की बाबा हे गोष्ट खरी का, अवग्रह लावायचा किंवा नाही लावायचा. आणि मग पुन्हा 50वा अध्याय लिहावा लागतो. 39व्या अध्यायाचं क्लिअरन्स करण्याकरता पुन्हा 50वा अध्याय लिहावा लागतो हेमाडपंतांना. मग ऑब्जेक्शन घेणारे लोक बुद्धिजीवी आहेत का भक्तिजीवी आहेत? आलं ना? हे डिस्टिंग्विशन आपण आपल्याकडे बघतो. बापूंकडे सगळे येणारे लोक सगळ्यांनी या भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वतःला समरसून घ्यावी बापूंची इच्छा आहे. म्हणून बापू बघा नेहमी काय म्हणतात, मला कोणाकडनंच कसली अपेक्षा नाही, माझी इच्छा आहे की तुमचं जीवन सुद्धा अवघाची संसार सुखाचा करेल, प्रत्येकाचं जीवन सुंदर राहावं ही माझी इच्छा आहे, म्हणून सगळं देत आलोय. पण मला अपेक्षा कोणाकडनं काहीच नाही. इच्छा आहे की त्यांनी भक्तिभाव चैतन्यात यावं. सगळा खजिना ओपन करून दिलेला आहे. आणि म्हणून एका बाजूला भक्तिभाव चैतन्य समजून घेताना
आम्हाला स्वतःला प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे, मी बुद्धिजीवी आहे, मी भोगजीवी आहे का शेवटी भक्तिजीवी आहे? कारण शेवटी ह्याच्यामध्ये तिन्ही स्तरांवरती प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट असली. आपण जसं म्हणतो की मी उत्तम स्वतःला समजत नाही आहे, पण माझा तिथे जाण्याची इच्छा आहे, त्याच्याकरता आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे, ते श्रम करायची माझी तयारी आहे. आणि म्हणून बापू दरवेळेला आपल्याला जे प्रयास सांगतात की वेल डिरेक्शनल एफर्ट्स, प्रयत्न नाही, प्रयास करू. आम्ही प्रयासाच्या मार्गाने जाऊ, वेल डिरेक्शनल एफर्ट्स करत जाऊ. आणि आम्ही कोण आहोत हे त्याला ठरवून देत, आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, पण आमचे प्रयास त्या मार्गाने असायला पाहिजे. म्हणून हा भक्तिजीवी शब्द हा शबरीच्या ह्याच्याला, नाही तर हा दुर्लक्षित राहणार आपल्याकडनं. आणि बघा दोनदाच आलाय, ह्याच्यानंतरच्या अग्रलेखामध्ये एकदा आलाय, नंतर हा शब्द कुठेही वापरलेला नाही पुन्हा माझ्या मते. ह्याच्यानंतर एक वेगळा त्याच्यावरती पण बोलायला लागेल की सगळं, हा बोल ना तुम्ही, माझ्याकडे तो नाही आहे नेमका 30वा 30 तारखेचा अग्रलेख आहे तो, वाच ना. देवर्षी हा उल्लेख आहे की श्रीरामांनी जानकी विरहामुळे आजूबाजूच्या वृक्षांना आलिंगन देत जो विलाप केला, शोक केला, ही देखील एक लीलाच असावी. देवर्षी नारद सद्गत स्वराने म्हणाले, होय, हे भक्तिनिष्ठ त्याची विशेष बघा काय की आपण म्हणजे एक पहिल्यांदा पवित्र येतं, मग भक्तिजीवी येतं, भक्तिनिष्ठ येतं. आणि म्हणूनच बापूने आलं की भक्ती हे सर्वोच्च पावित्र्य आहे. उल्लेख आधी पावित्र्य आला, पण ती भक्तिजीवी आहे, भक्तिनिष्ठ आहे, म्हणूनच ती सर्वोच्च, तिचा उल्लेख हे पवित्र शुभदे. आणि खरंच सांगतो की ह्याच्यातनं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, युअर पास्ट डझंट बिकम एनी हर्डल फॉर युअर प्रोग्रेस. काहीही कोणाचं काहीही असो, एक क्षण पुरा असतो बापू म्हणतात ना, एक क्षण माणसाला बदलवायला, एक क्षण. शुभदेचं उदाहरण बघितलंय, काय प्रवास आहे, एका क्षणात बदलू शकतो. हे भक्तीची ताकद, ह्या प्रेमाची ताकद प्रचंडपणे येते. आणि पावित्र्याच्या संकल्पना वगैरे म्हणजे मी मनापासून सांगतो, मला ह्या अग्रलेखातनं सगळ्यात जास्त काय हे वाटलं तर आपल्या सगळ्या संकल्पना बदलून जातात. आपण एका इल्युजनमध्ये जगत असतो. पावित्र्य म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, आपल्या एक स्पेसिफिक आपण एक हे करत जातो. आजच्याच ह्या अग्रलेखात दिले ना लोकप्रिय नियम, तुम्ही बाहेरचे लोकप्रिय नियम पाळत असाल, पण तुम्ही हे समजू नका त्याचे नियम काय, ते लोकप्रिय नियम काय, हे वेगवेगळे असू शकतात. पावित्र्य ह्या ज्या संकल्पना आहेत सगळं, की नाही बाबा सगळं काही तोडून मी एका क्षणात सगळं बदलवू शकतो, हा विश्वास ह्या अग्रलेख आपल्याला सगळा देतो. सगळ्या ह्या अग्रलेखाच्या अभ्यासामधनं किंवा जस्ट आपण आपल्याला जे काही मागच्या 2 ह्याच्यात बघितलं किंवा ह्याच्यामध्ये बघितलं, नाही सगळं बदलू शकतं. हे नथिंग कम्स इन बिटवीन. बापू आणि मी, तो त्रिविक्रम आणि मी, ह्याच्यामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट येऊ शकत नाही. एक फक्त ह्या भक्तिभाव चैतन्याचे विविध पैलू. आता अक्षरशः सांगतो की प्रत्येक अग्रलेखाकडे ते विविध पैलू येतात, कशावरती बोलायचं. आणि एवढ्या सोप्या शब्दात बापूंनी सांगितलेलं ना की आपण त्याच्यावरती काही जास्त बोलण्याची आवश्यकता पण नाही आहे. फक्त कधी कधी आता हा जसा शब्द आपल्या हातनं मिस होतो, मी त्याच वेळेला तिथे लिहून ठेवलं होतं माझ्या हातनं पहिल्याने की व्हेरी इम्पॉर्टंट, हा नाही तर तो म्हटलं मिस होणार माझ्याकडनं नंतर. आपण अग्रलेखानं कसं आहे ना, मी नेहमी बापूंना म्हणतो, बापू तुम्ही कुठली गोष्ट अकारण करत नाही म्हटलं. ज्या क्षणी बापूंनी हा शब्द वापरला आहे म्हणजे बापूंना काहीतरी अभिप्रेत आहे इथे, ते आम्हाला काहीतरी लिंक देत आहेत नाही. आणि मग आम्हाला कुठे कुठे भक्तिजीवी हे बघायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी एक एक म्हणजे आता परवा साधी गोष्ट एक आपल्या ह्याच 2-3 अग्रलेखांमध्ये आलेली आहे की भक्तिभाव चैतन्यामध्ये असणाऱ्याला सगळं काही पुरवलं जातं. हे वाक्य माझ्यामध्ये 1-2 अग्रलेखांवर झालंय. कालचा आपण जो अनुभव बघितला, ती बाई ती टीचर म्हणून काम करणारी जी स्त्री आहे का,
तिला करेज कुठून आलं? त्या पोलीस स्टेशनला जायचं आणि ह्याचं हे करायचं ते करायचं. क्लासिकल एक्झाम्पल आहे. सगळं पुरवलं जातं योग्य वेळेला. लहरी उसळतात आणि जन्नत म्हणून जीवन चांगले ठेवायचे सर्व काही पुरवले. अनेक डेफिनेशन झाली तेवढ्या आपण बघायला गेलो ना तर त्याच्यावरती एक वेगळा हे होईल. कारण कसं माहिती एक काय होतं की आपण कसं म्हणतो तेव्हा सद्गुरू बापू ॲज अ डॉक्टर, सद्गुरू बापू ॲज अ मार्शल आर्टिस्ट, सद्गुरू बापू ॲज स्वयंसेवक. तसं आता भक्तिभाव चैतन्य ॲज राजमार्ग, भक्तिभाव चैतन्य ॲज आचरण, भक्तिभाव चैतन्य ॲज सूत्र, असे वेगवेगळे डेफिनेशन्स आपल्याला वाटतं वेगवेगळे फॅसेट्स. तुम्ही ह्या बाजूने बघितलं तसं, ह्या बाजूने बघितलं असं, ह्या बाजूने बघितलं तसं. पण तरी सुद्धा लक्षात ठेवायचं हे क्लिष्ट नाही आहे. एवढे त्याचे हे असतील फॅसेट्स असतील पण ते सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये ह्याच्याहून सोपं दुसरं काय असेल असं मला वाटत नाही. ह्या अगर म्हणून आपण जेव्हा म्हटलं की सगळ्या साराचं सार जर काय असेल तर हा अग्रलेख आहे. आणि मग इथून आता हे बाकीचे जे सगळे अग्रलेख आहेत हे ह्या अग्रलेखाचे पूरक आहेत. ह्या अग्रलेखाला आपण जरा सप्लिमेंट करणारे अशा प्रकारे येत राहतात. आणि आता कसं आहे की एवढ्या नव्या नव्या गोष्टी येतील की ज्या आपल्याला माहिती नाहीत. आता रामाच्या ह्याचा हा आला त्याच्यावर शिशिदोला आहे की त्याने पाय बाहेर काढणं, पाऊल बाहेर काढणं म्हणजे काय, तर तिथून त्याची लीला चालू झाली. हे इथपासून सगळं. आता ह्याच्यावरती आपण बोलायचं म्हटलं तर आपण खूप बोलू शकतो. पण हा सगळा जो अग्रलेख आहे किंवा हा अग्रलेख आपण प्रत्येक 18 वचनांच्या ह्याच्याशी रिलेट करू शकतो. कुठलंही वचन ह्या 18 म्हणजे ह्या अग्रलेखाच्या बाहेर जातच नाही. कुठलंही वचन घेतलं तरी ह्या अग्रलेखामध्ये ते आहेच. अशा पद्धतीने हा अग्रलेख आपल्याला सगळ्यांना करतो आणि मुख्य म्हणजे हा आम्हाला मार्ग देतो हा अग्रलेख. याच्यामध्ये काय म्हणतो म्हणजे अनुसाय मात्र सांगते की आता दुसऱ्या करायसाठी बाळ ठेवा याच्यामध्ये तेव्हा तो प्रश्न विचारतो, त्याला प्रश्न भांबवून जातो की हे कसं राहणार. ताबडतोब इमिजिएटली अत्रि ऋषींचं वाक्य कधीपासून प्रश्न विचारली किंवा ती सांगते म्हणजे तुला मनात प्रश्न कसा आला म्हणजे ऑटोमॅटिकली काळजी घेतली जाणार. प्रश्न कुठे आणि कसा पाडावा. एका बाजूने आपण बघतो शुभदा प्रश्न विचारतेच आहे हे लक्षात घ्या. आपण नाहीतर मग आपण काय कन्फ्यूज करू, प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न उलट नाहीतर मग तो श्लोकच आला नसता 39व्या तद्विद्ये परिपातेन. प्रश्न कुठे आणि कसे विचारायचे, कशाबद्दल त्याने एक्सप्लेनेटरी आम्हाला भक्तीच्या ह्याच्यामध्ये सोपं कसं होईल ते सोपं करण्याकरता हे करायचं आहे. त्याने केलेल्या कृतीवरती प्रश्न नाही उभा करायचा आहे. फक्त त्याच्या ह्याच्यावरती करणीवरती का प्रश्न कधी असता कामा नये. तू जे काही करतोय आपल्या मातृवत्सल विंदनामुळे पण येतं ना की तू भक्त कल्याण तात्पर्याने हे विचारतेस मला माहिती आहे. परशुरामाला सांगताय दत्तात्रेय की तुला हे सगळं माहितीच आहे, मला माहिती आहे, पण तू सगळ्यांच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारतोस म्हणून माझं उत्तर आहे. तर या प्रश्नाच्या मागचा उद्देश पण तेवढाच महत्वाचा. आणि कधी कधी कसं असतं की साई सच्चिदामध्ये पण कसं येतं की गोष्ट साईनाथ घडवतात ती फक्त प्रश्न विचारणाऱ्या करण्याकरता किंवा ज्याला अनुभव आला दिला गेला त्याच्याकरता बाकीच्या लोकांकरता पण तो दिला जातो. त्या प्रश्नाचा फायदा एका व्यक्तीला नाही आहे, त्या प्रश्नाचा फायदा सगळ्यांना मिळतो. उपनिषदामध्ये पण आहे ना उत्तम मध्यम म्हणजे मनामध्ये प्रश्नाची निर्माण हो सगळ्यांच्या येस. पण म्हणजे त्याने जी कमांड दिली आहे त्याच्यावरती आम्हाला कधी का असता कामा नये. आम्हाला शंका असतील तर कशावरती हा सारासार आपल्याकडे म्हणजे ते भान असायला हवं की प्रश्न पण कुठे असायला हवा. हे 3 शब्द आले, भगवत भान, म्हणजे भगवत ज्ञान, भगवत भान आणि या शबरीच्या ह्याच्यामध्ये भगवत भजन. आता ह्या गुरुवारी आहे ना समुद्र शब्द आलेला भगवत समुद्र. जरा कसं आहे आपल्याला मला कोणी कॉफी ऑफर केली ना आणि समजा कॉफी ऑफर त्यात गोड बुडवून दिलं मला कसं वाटेल ना की मला असं कुठं बुडवून त्या कॉफी किंवा चहा देतो ना असं आपल्याला असं वाटतं. त्या शबरीच्या कथेवरनं मला एक आठवलं. बापूने एक अग्रलेख लिहिला होता मीना वहिनीवर त्या गेल्यावर. बापू म्हणाले मी जेव्हा
साईनिवासाला जायचो तर त्याची खूप लगबग असायची. बापू येत आहेत तर बापूंचं जे पाय ठेवायला फडकं ठेवलं त्याच्यावरती स्वतः पाय ठेवून उभ्या राहायचे की बापूला टोचत नाही ना. आता बापू तुझ्यावर पाय ठेवणार आपण कसे पाय ठेवतो हा प्रश्न त्यांच्या मनात नाही आला. नंतर बापूंना गरम कॉफी चालत नाही, एकदम गार लागते कॉफी. पण बापू याच्याला फ्रेश कॉफी करायची, बापूंना करून ठेवायची नाही. तेव्हा बापू आले की कॉफी करायची. मग ती पंखा चालू करून बापूंच्या बाजूला ठेवायची आणि सांगायचं की थांबा थांबा, कॉफी गरम आहे बापू, आत्ता घेऊ नका, जरा थांबा थांबा. आणि मग त्या कॉफीच्या टेबलचं पुसता पुसता बापू म्हणाले की बरेचदा काय करायचं, कॉफीच्या कपाला बाहेरून हात लावून बघायचं कॉफी गरम आहे का, गार झाली आहे का. मुद्दाम बापूंशी बोलता बोलता टेबलला हात लावून, कॉफीच्या कपाला हात लावून. तो पण बापूंना सांगायचं मी सांगेपर्यंत पिऊ नका, कॉफी गरम आहे अजून पिऊ नका असं. आणि मग कधी कधी काय व्हायचं, त्यांना बाहेरून कपाला समजा बाहेरून गार लागते, पण कधी कधी असं होऊ शकतं की बाहेरून गार आहे पण आतमध्ये कॉफी गरम असते कधी कधी. तर त्या कधी कधी आतमध्ये कॉफीत बोट बुडवून पण बघायच्या की बापूंना गरम लागत नाही ना कॉफी. आणि बापू म्हणाले हे मी बघायचो की बोट बुडवून बघतीये की माझ्या देवाला कॉफी गरम तर लागणार नाही ना, बापूंचं तोंड तर जळणार नाही ना. आणि म्हणून ती हात बुडवलेली कॉफी पण मी तेवढंच प्रेमाने पिवतो, कारण ते बुडवलेलं बोट मीना वहिनींचं हे माझ्या काळजीपोटी प्रेमापोटी असायचं. हा भक्तिभाव चैतन्याचा दादा एक पैलू मला परवा आठवतो. तीच वृत्ती आहे ना, मला द्यायचंय, माझ्याकडे द्यायचंय ती गोष्ट मी अधिक चांगल्या प्रकारे कसं देईन, माझ्याकडचं कर्म मी अधिक चांगल्या प्रकारे कसं करत जाईल. असा प्रश्न आहे की कॉफीत बोट कसं बुडवू आपण? कारण हेतू आणि कारण त्याच्या पाठीमागचं सांगायचं ते पवित्र आहे. करतानाची गोष्ट कृत्य दिसताना वेगळं वाटतं, थोडंसं आपल्याला विचित्र वाटतं, पण त्याच्यामागचा हेतू आणि त्याच्या पाठीमागचं कारण एवढं शुद्ध आहे. आणि खरंच सांगतो की बऱ्याचदा तोंड भाजलं ना असं की दिवसेंदिवस चव लागत नाही जिभेला. आणि ही प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. कोणाला थोड्याशा ह्याच्यामध्ये होईल, काही ह्यानं जे असेल आपल्याला जेव्हा तोंड भासतं किंवा जीभ भासते, आपण पटकन लक्षात न पितो तेव्हा जिभेची चव निघून जाते, पंचायत होऊन जाते, सगळं हे होतं. तेव्हा ते किती मीना वाहिनीचं तर गोष्टच खरं सांगतो. म्हणूनच त्या लिहू शकतात ना, आता कैसी अमावास्या आता ही लिहायची ताकद होती. खरंच सांगतो, परवा कोणतरी हॅपी न्यू इयर करत होतो बाहेर जाताना, बापू पुढे गेले आणि मी पाठीमागून येतो, दादा हॅपी न्यू इयर. अरे म्हटलं ना, बाहेरच्या जगाकरता नवं वर्ष येतं आणि हॅपी म्हणायची वेळ येते. आमच्याकरता काय, आमच्याकरता सगळ्यात प्रत्येक दिवसच आनंदाचा आहे. काय फरक आहे आमच्याकरता कालचा दिवस आणि आजचा दिवस. आज बापूंच्या कृपेने किंवा या भक्तिभाव चैतन्यामध्ये न कळता पण असल्यामुळे खरंच कळत नव्हतं आपण आहोत किंवा नाही आहोत. आता मुद्दाम प्रयास करू, जे काही बापूने अजून क्लॅरिफाय करून, पण जे काही अनुभवत होतो, जे काही आपल्याला आनंद या गोष्टी मिळाला आपण करत आलो, जसं याला जमेल तसं प्रत्येक करत आला. पण आहे ना प्रत्येकजण आनंदी. डिफिकल्टीज कोणाला नाही आल्या, प्रत्येकाला डिफिकल्टीज आहेत. आता तसं बघायला गेलं तर ह्या बापूंच्याच कार्यामध्ये आम्हाला काही डिफिकल्टी येत नाहीत का? अरे वरचं खाली व्हायची वेळ येते कधी कधी तर, आणि दाखवता पण येत नाही. म्हणजे खरंच सांगतो, यू कॅनॉट पास ऑन युअर टेन्शन टू अदर्स ना. असं म्हणून चालत नाही, अरे काय एवढं त्रास आहे मला, एवढं हे आहे ते आहे, काहीच नाही. एक हे असतं, खात्री असते, आपण सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर येणार. प्रॉब्लेम असणारच आहे. टेक इट दिस एज अन अपॉर्च्युनिटी. किती वेळा आपण बापूच्या प्रवचनामध्ये ऐकलंय, प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या. तुम्हाला आयुष्यात अपॉर्च्युनिटी कोण देत नसतं, तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करायची असते. परवा मला त्या लहान मुलाने जेव्हा प्रश्न विचारला गल्फच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये, तुमचं नाव काय विचारला, सगळ्यांच्या सगळेजण हसले, मी नाही हसलो. मी त्यांना सांगितलं यस. आई सांगत होती मुलाला तुझं नाव सांग, तर ते त्याला कळलं नाही. तो दादांना विचारतो, दादा तुमचं नाव काय? मी म्हटलं हो खरं आहे, काय नावात आहे, तुम्ही मला नका जाणू, तुम्ही त्या बापूला जाणार. ते नाव नाही राहणार आहे. आमची सगळ्यांची ओळख आता फक्त बापू भक्त आहे. आम्ही समोरच्याला फक्त त्या ब्रोश लावल्यावरनं, पेन लावल्यावरनं जाऊन हरिओम म्हणतो, आम्हाला तो आपला वाटतो, आपल्याला लगेच ते कनेक्शन जुळतं. हरिओम आलं की आपल्याला अरे नाही आहे, आपली ओळख फक्त तीच राहिलेली आहे आणि तशीच असावी. खरंच सांगतो. आणि म्हणून जेव्हा त्रिविक्रमाच्या मठाच्या बद्दल बोलणं होतं तेव्हा मी स्पष्ट शब्दामध्ये बोललो होतो,
या सगळ्या उपाधी आता गळून पडल्या पाहिजे. दादा, CEO हे स्पष्ट शब्दामध्ये मी बोललो. हे खरंच आपुलीचं प्रतिमा होते, आपुलीचं वैरी, या सगळ्यांमधूनच आम्हाला बाहेर पडायला पाहिजे आता. आणि हे द्यायची ताकद फक्त भक्तिभाव चैतन्यामध्ये आहे. भक्तिजीवीस श्रद्धावानच ह्या सगळ्या प्रतिमा तोडू शकतो, लक्षात ठेवायचं. आम्ही बापू भक्त आहोत आणि बापू भक्ताला, ह्या सगळ्याला, श्रद्धावानाला, भक्तिभाव चैतन्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला तो सगळं काही पुरवत राहणार आहे. तो त्याचा धर्म आहे, ती त्याची सहजता आहे. ती एवढी मला त्या ह्याचा जो अनुभव आवडला ना, की मी गेली, मला त्याचं जास्त वाईट वाटलं होतं. मला हे वाटेल ते बोलला, मी रडली आणि मी गेली पोलीस स्टेशनमध्ये शिरली. आलं लक्षात, ते करेज कुठून आलं, ती बुद्धी कुठून आली. बुद्धी स्फुरण दादा जो तो बुद्धी पण देतो, हे लक्षात ठेवा. राईट प्लेसला, राईट ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याला खरं सुचत नसते, सुचवली जाते. हे त्या भक्तिभाव चैतन्याची ताकद आहे. अशा पद्धतीने, आणि वरती तो म्हणूनच म्हणतो त्याचा नियमच वेगळे आहेत. पुन्हा नाही ते कौतुक धर्म याचा आघाडा, वरती तो सांगायला मोकळा, मी कुठे काय केलंय, अरे तूच तर निर्णय घेतला. दिस इज द रिअल क्रक्स ऑफ इट, की तो बरोबर आहे, त्याने सांगितलेल्या मार्गावर आहोत, या भक्तिभाव चैतन्यामध्ये आहोत, की सगळं आम्हाला पुरवलं जातं. आणि सो वॉट. एखाद्या परवाचं जे बापूंचं जे बोलणं होतं गुरुवारचं, त्याचं आम्हाला हेच बरं, सो वॉट, झाली चूक, सो वॉट. तो सगळं सांभाळून घेतो. या पद्धतीने बापू बोलले ना, अरे कोण कुठल्या या आता जंगेत या ब्रह्मांडामध्ये आमची ती काय, ती हे आयडेंटिटी ती काय, आणि काय मोठ्या गमज्या करता तुमच्या एवढ्या चुकानं, तुमच्या एवढी बाप काय गमज्या करता तुम्ही, कोण तुम्ही, कोण तुम्ही, काय काय स्वतःला समजता तुम्ही. ह्या शब्दात विचारलं म्हणजे खरं समजा लाच काढून टाकली. काय स्वतःला समजता, कोण एवढे मोठे तुम्ही लागून गेले आणि पापाच्या स्वतःच्या गोष्टी करता. म्हणजे पण कसं आहे ना, हेच ते की हा कॉन्फिडन्स तोच एकटा देऊ शकतो, हे लक्षात घ्या. तो एकटाच हे नुसता कॉन्फिडन्स देत नाही, तो सगळ्यांना बाहेरही काढतो. अंबरीश त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याला काय ऐकत नव्हते, 1 मिनिटात कळलं की बाबू त्या बसा बसा बसा, पूर्ण ऍटिट्यूड चेंज झाला. पण कसं आहे, तो घडत असताना आम्ही तिथे होतो, त्यांचा फोन चालू होता, हो मला काय ऐकत नाही, 5 मिनिटात हो सगळं झालं, हो सगळं. हेच होतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगतो की या घडवल्या जातात, तो सगळं घडवतो. एकच क्रायटेरिया फक्त, भक्तिभाव चैतन्यामध्ये राहणं, ते प्रेमासाठी प्रेम, हाच नियम. ते वाक्य हलवून टाकतं, प्रेमासाठी प्रेम. बाकी काय तो देतो म्हणून प्रेम नाही, किंवा काही देत नाही म्हणून प्रेम, असं हे नाही. बाबा माझ्यावरती संकट आणत नाही, माझ्यावरती हे आणत नाही, माझ्यावरती ते आणत नाही, तशाकरता नाही आहे. प्रेमासाठी प्रेम, दॅट्स ऑल. तो आहे ते बस, दॅट इज सफिशियंट. स्वयंप्रभूताचे आपल्या भक्तांवरील प्रेमाचे भावच आहे. खरं सांगतो, तो एकदा त्याने म्हटलं ना, तो मागे नाही हटत कशात, हे लक्षात ठेवायचं. आहे आहे असं आहे, असं आहे, असं आहे. आजपर्यंत तुम्ही खरंच सांगतो, मी अशा पद्धतीने प्रवचन ऐकल्यानंतर मेस्मराईज झालेले जण असतात सगळेजण. पहिल्यापासून बघतोय ते विष्णू सहस्त्रनाम ठेवायचं, आणि पहिल्यांदा ज्या वेळेला बापूंनी त्या अख्ख्या गर्दीला नमस्कार केलेला बघितला ना, मी पूर्ण मुळासकट हललो. पहिल्यांदा जेव्हा नमस्कार केलेला बघितला, सवयच त्यांची ना तशी रे, खायचं नाही, कोणाला पचनी नाही पडत. म्हणजेच काय, भौतिक पातळीवरती पण बापूंचं भान कुठे सुटत नाही बघा, की त्यांना कायम ती आणि ती. बघा मातृवात्सल्य उपनिषदची जी प्रस्तावना आहे ना, भयानक आहे ती प्रस्तावना. म्हणजे ती प्रस्तावना आपल्याला कापत जाते, कारण त्यांचं ते भान, की त्यांचं कार्य, त्यांचे असं की आईचा शब्द म्हणजे हा आनंद, माझं जीवन म्हणजे काय, माझा जन्म म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, आणि माझं हे म्हणजे काय, स्पष्ट शब्दामध्ये दिलेलं आहे. ते वाचताना काटा येतो अंगावरती आपल्या, की जी कमिटमेंट आहे तशी आमची त्या स्वयंभगवानाशी
म्हणजे बापूंचं खरंच सांगतो ना, जे मातृवात्सल्य उपनिषदची मध्ये जे त्यांनी त्यांच्या आईची जी कमिटमेंट दिलेली आहे, ती कमिटमेंट या भक्तिभाव चैतन्यातनं आपली त्याच्याबरोबर होती कायम कायम कायम. आणि विजय हे ना खूप व्यापक गोष्ट आहे, म्हणजे खूप व्यापक गोष्ट आहे. आम्हाला विजय म्हणजे फक्त एखादी गोष्ट आम्हाला पाहिजे ती अचीव केली असं नाही आहे. विजय म्हणजे आपण खूप त्याला लहान करून टाकतो. हा म्हणून अग्रलेख ना श्रीराम, हा अग्रलेख मला बापूंनी पण मुद्दाम सांगितलं की थोडं तू लक्ष घाल याच्यामध्ये काय आहे काय नाही, मनापासून. पण आता पुढच्या अग्रलेखांपासून जेव्हा आपण बोलायला घेऊ तेव्हा मात्र सगळ्यांनी बोलायचं आहे, प्रत्येकाने आपला विचार मांडायचा आहे. कारण काय ह्या अग्रलेखामध्ये आपल्याला फक्त बाहेर जायचं नव्हतं, म्हणून मनापासून सांगतो. कारण काय नाही तर हा अग्रलेख अनेक दिवस चालू राहिला असता. आणि खरंच सांगतो, एकच आपल्याला इथे सगळ्यांना म्हणजे मी प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना हे भान ठेवलं पाहिजे की आपल्यालाही ह्या रेफरन्सेसमधनं वगैरे शेवटी बाहेर पडायचं आहे. हे समजून घेण्याकरता रेफरन्स आहेत, त्याच्यात अडकायचं नाही. नाहीतर मग आपण ज्ञानाच्या मार्गाने गेला असो, आपण चुकीवर पाऊल ठेवलं असो. वी आर कन्सर्न विथ द कन्क्लुजन पार्ट ऑफ इट. प्रयोग कशाकरता करायचा असतो, त्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचल्यानंतर आपण कायम प्रयोग करत राहणार आहोत का? त्या प्रयोगातनं बाहेर पडावं लागतं. जसं ते सांगितलं, एक झेंडूचं फूल टेस्ट केलं बस झालं, प्रत्येक झेंडूचं फूल आम्ही टेस्ट करत राहणार आहोत का? तसं की ह्या रेफरन्सेस वगैरे आपल्याला समजून घेण्याकरता की हे आपल्या सगळं समोर पहिल्यापासूनच आहे, नाहीतर आपण ह्याच्यामध्ये अडकू आणि आपण फसू. हे लक्षात ठेवा. त्याच्यात नाही अडकायचं आहे कोणाला आपल्याला, नाहीतर मग आपण चुकीच्या ठिकाणी पाऊल टाकू. जिथे सगळं भावच सगळं काही आहे आणि हे प्रेमच सगळं काही आहे. आणि प्रेम वाढवण्याकरता काय करत जायचं ह्या सगळ्या गोष्टी बापूंनी दिलेल्या आहेत. काही आपल्याला पुढे बाहेर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं शिकायची आवश्यकता नाही आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, जे काही शिकायचं आहे ते फक्त बापूंकडे बघूनच शिकायचं आहे. बाकी कुठेही हे करायची आवश्यकताच नाही आहे. प्रेम शिकायचं ना मग त्याच्याकडनं शिकायचं. तो त्यांचं त्यांच्या आईवरती असलेलं जे प्रेम आहे ना, दत्तगुरूंवरती असलेलं जे प्रेम आहे, स्वयं भगवानाचं म्हणतं प्रेमातच हे येत राहतं. बघा तुम्ही की प्रेम काय असू शकतं ना, की म्हणजे हलून जातो आपण. की एक दात देताना पण उत्स्फूर्त जे असतं ना, ते बापूजी म्हणतात प्रेमामध्ये घ्यायची वृत्ती नाही आहे, द्यायची वृत्ती आहे. की ती अनुभूती कशाही ते परमेश्वरी कुठल्याही याचं एक्सप्रेशन आहे, तिथे हे प्रेम त्याचप्रमाणेच वाहतं. त्याच्यामध्ये बापूने तो पुन्हा अभंग एक्सप्लेन करून दिला त्या काय ह्याच्यामध्ये. तर आपला विचार आहे अवघा एंगर नाही, दुसरा आपला विठ्ठला म्हणून ते सांगतो ना, काय एक्सप्लेन केलाय. काय ताकद असेल ना त्या भक्तीची की राख पण हाताला लागणार नाही. ऐकलं कोणी बापूंचं एक्सप्लेनेशन ऐकलंय? अरे आपल्या या इथे प्रवचनात पण सांगितलंय बापूने ती गोष्ट कानोपात्रीची, बरंच वेळा सांगितलंय. वीज येते, राग पण उडून देत नाही. सांगतो ना, कापत जाते बाबा, म्हणजे ते उभं कापतं आपल्या. कानोपात्रीची गोष्ट ना, किती 19 वय बाबूंनी सांगितलं, ते 19 वर्षाची आहे. आणि सांगते काय, माझ्या शरीराला काय, शवाला काय, राखेला पण हात लावायला मिळणार नाही आहे. त्याला चॅलेंज आहे की काय खूप काय या भक्तीमध्ये ताकद आहे ना. 19 वर्षाची पोरगी असं करू शकते. मला खरंच सांगू शकतो त्या, म्हणून त्या कांचन मोरेचं मला कौतुक का वाटतं. काय वय असेल तिचं त्या अनुभवाला, तेव्हा ती सांगू शकते मेरे डॅड आपको पिटेंगे. काय तिचे शब्द, तिचा काय कॉन्फिडन्स लेवल आहे. वॉकिंग इन फेथ. हा जो कॉन्फिडन्स या भक्तीमधनं येतो ना, तो बुद्धीने नाही येत.
बुद्धीने नाही. तर नंतर ह्याचा आपण आज सावेचा जो अनुभव आहे, अरे जाणं असतील तर अजून 7 लाख म्हणजे जाऊन देत. ह्याने जर माझं भलं होणार असेल तर 7 लाख अजून जाऊन दे. 7 लाखाचे त्याला 49 लाख दिले ना, किती दिले? 48 लाख दिले. पण त्याचा कॉन्फिडन्स काय हे लक्षात ठेवायचं. समजा ना, मी त्याच्या बापूच्या चेहऱ्याकडे बघत नाही, मी चरणांकडे बघतो. दुःख नको आपल्याला ह्याच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं नाही. चरण स्थिर आहे. अनुसंधानात स्वतःला सर्व काही करायचे असते, मुख्य म्हणजे दक्षता स्वतःच बाळगायची असते. तर भक्तिभाव चैतन्यात आपल्याला फक्त जास्तीत जास्त मंत्रगजर करीत राहायचे असते आणि त्याचे प्रेम स्वीकारायचे जास्त. प्रेमासाठी प्रेम आणि आमचं प्रेम वाढवण्याकरता आम्हाला फक्त त्याचं प्रेम स्वीकारायचं असतं आणि त्याच्याकडे जाऊन प्रेम वाहतंय हे असं बापूंना तुम्ही बघताना तुम्हाला प्रेम वाहणं म्हणजे काय ते कळेल. वाहत असतं अक्षरशः. आम्ही कसं ते स्वीकारतो. मला सगळंच गोष्ट कुठलीच गोष्ट. आणि म्हणून जे वाक्य करणं, धर्म ह्याचा आगळा कुणा नाही तुझे कौतुक. धर्म प्रत्येक गोष्टीचं त्याला जेवढं कौतुक आहे ना तेवढं कोणालाच नाही. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे.